नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे अंडा फ्राय. सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते. वेळ पण खूप कमी लागतो. इथे आपण उकडलेले अंडे घेतले आणि याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे. इथे आपण पॅनमध्ये तेल घेतलं 1 ते 2 टेबलस्पून. तेल छान गरम झाल्यानंतर यात आपल्याला हे अंडे फ्राय करून घ्यायचे. तर याच्यावरती मीठ घालायचं, तिखट आणि हळद घालायची आणि दुसऱ्या साईडनी पण हे असेच फ्राय करून घ्यायचे. तर एका साईडनी हे छान झालेले आहेत. दुसऱ्या साईडनी पण आपण असेच हे फ्राय करून घेणार आहोत. सोपी रेसिपी आहे आणि पटकन होते. तर दुसऱ्या साईडनी पण याच्यावरती आपल्याला तिखट, हळद आणि मीठ घालायचं. तर इथे अंडे फ्राय करून झाले आहेत. याच पॅनमध्ये आपण 1 ते 2 टेबलस्पून तेल घेतलं. यात लांब आणि पातळ कापलेला लसूण घातला अर्धा टेबलस्पून. 2 कांदे आपल्याला लांब कापून असे याच्यामध्ये घालायचे. कांदा थोडा झाला की यात आपल्याला अर्धा टीस्पून हळद घालायची. इथे आपण हळद याच्यामध्ये घातली आणि एक टोमॅटो आपल्याला पातळ आणि लांब कापून याच्यामध्ये घालायचा. तर खूप कमी वेळात तयार होणारी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर इथे कांदा थोडा झालेला आहे आणि यात आपण टोमॅटो घातला. टोमॅटो थोडा शिजला की यात आपल्याला 1 टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून तिखट. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता. इथे यात थोडंसं पाणी आपण घातलेलं आहे. म्हणजेच मसाले जळणार नाहीत म्हणून आपल्याला थोडंसं पाणी इथे याच्यामध्ये घालायचं आणि फ्राय केलेले अंडे आपण याच्यामध्ये घातले. याच्यावरती आपल्याला कसुरी मेथी घालायची, कोथिंबीर घालायची आणि अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ आपल्याला यात घालायचं. तर इथे अंडा फ्राय तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.